तुमचा संसार सुखाचा चाललाय का? हा म्हणे गुरुजी, माझा संसार सुखाचा चाललेला आहे. माझे भगवान भोलेनाथ एक अक्षर देखील माझ्यापासून लपवत नाहीत. अगदी प्रत्येक गोष्ट माझ्याशी बोलतात. खूप विश्वास आहे माझ्यावरती त्यांचा. तेव्हा माता पार्वती म्हटल्या, गुरुजी, माझ्या भगवान श्री शंकरानं या प्रेमाच्या भरामध्ये आणि विश्वासानं त्यांच्या अर्ध्या शरीरामध्ये मला जागा दिली आणि माझे भगवान भोलेनाथ अर्ध नारी नटेश्वर झाले. याच्यापेक्षा एका पतीनं पत्नीसाठी दुसरं काय करायचं असतं? आता विश्वास आणि काही लपवणं या गोष्टी तर राहिल्याच नाही आमच्यामध्ये. आम्ही दोघंच, आमच्यातच भेद राहिला नाही. त्याच्यामुळे आता शिवजी माझ्यापासून काही लपवतील ही भीती मला नाहीये. माझा संसार सुखाचा आहे. संसार दुःखाचा कधी होतो? जेव्हा मनामध्ये काहीतरी लपवालपवी चाललेली असते ना, त्यावेळेला संसारामध्ये दुःख येऊन उभी राहत असतात. तसं आमच्यामध्ये नाहीच आहे काही. आता पार्वती, तुमचा स्वभाव, तुमचे गुण मला सगळं काही माहिती आहे. तुम्ही भगवान श्री शंकरावर नितांत प्रेम करता हे सुद्धा मला माहिती आहे. पण एक बोलू का? तुमचं शंकरावर प्रेम आहे, पण शंकराचं तुमच्यावर आहे का? याला म्हणतात आग लावणं. सुरुवात झाली आग लावायला. नारदजी काय म्हणतात? पार्वती माता, तुमचं शिवजीवरती प्रेम आहे, पण शिवाचं तुमच्यावरती प्रेम आहे का? माता पार्वती म्हटलं त्यात संशयच नाही. श्री शंकरानं अर्ध्या शरीरात मला जागा दिली, याच्यावरूनच मी ओळखून घेते की महादेवाचं माझ्यावर किती प्रेम आहे. आता पार्वती म्हटली, बोलतायत. नारदजी म्हणतात, गुरुजी, नारदजी म्हणतात, माते, शिवजी कुठलीच गोष्ट तुमच्यापासून लपवत नाही म्हणे. अजिबात लपवत नाही. सगळं काही सांगतात मला. नारदजी म्हणतात, माते, सगळं सांगतात का? हो म्हणे, सगळं सांगतात आम्हाला. माते, महादेवाच्या मस्तकावर जी गंगा आहे, ती गंगा आणि महादेवाचं नातं काय आहे सांगितलंय तुम्हाला? हो म्हणे, मला माहिती आहे. ती गंगा माझी बहीण आहे. माझा जन्म हिमालयाच्या पोटी, तिचा सुद्धा जन्म हिमालयाच्या पोटी. एका पित्याच्या दोन लेकी आहोत आम्ही. आणि ती माणूस पत्नी आहे. ती माझी सवत आहे, हे मला माहिती आहे. ही गोष्ट महादेवानं माझ्यापासून लपवली नाही. नारदजी म्हटले, ठीक आहे. माते, सगळं सांगतात का? मुंडक्यांची माळा आहे, ती मुंडकी कुणाची आहे ते सांगितलंय का तुम्हाला? आता माता पार्वतीच्या भुवया उंच झाल्या आणि माता पार्वती म्हणतात, गुरुजी, सगळं सांगितलं हो, पण ती माळ आणि ते मुंडके कुणाचे आहेत हे काही सांगितलंच नाही. नारदजी म्हटले, तेच तर सांगायचंय मला तुम्हाला. तुम्ही मागासपासून म्हणताय की शिवजी काही लपवत नाहीत माझ्यापासून, सगळं काही मला सांगतात, पण ही मुंडकी कुणाची आहेत हे आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही. आणि मला सांगा, ब्रह्मसभेमध्ये गेल्यावर ते मुंडक्यांची माळ बाहेर काढून ठेवतात का? लॉकेट गळ्यात घालतात का? म्हणे अजिबात नाही. कुणी नवीन VIP पाहुणे वगैरे आल्यानंतर म्हणे तर काढतच नाहीत गळ्यातली. जेवताना बाजूला ठेवत नाहीत. भिक्षेला जाताना म्हणे काढत नाहीत. झोपताना अंगाला ठसे उमटतात त्यांच्या, तरी पण काढत नाहीत ते. पार्वती माता, तेच तर मला तुम्हाला सांगायचंय. शिवजीला तुमच्यापेक्षा पण ती माळ प्रिय आहे. असं आता तर पार्वतीचा आवाजच बदलला. माता पार्वती म्हटल्या, गुरुजी, माणसाच्या जीवनामध्ये गुरुची गरज आहे. बरं झालं वेळीच आलात तुम्ही. आता तर विचारल्याशिवाय सोडणारच नाही. जोपर्यंत सांगणार नाही ती माळ कुणाची आहे, ही मुंडकी कुणाची आहेत, तोपर्यंत शिवजीला सुट्टी देणार नाही. हा, असंच करा, नाही तर या माहेराला. आहेच मी तिकडे. बरं आई, येऊ का मी? आता थोडी घाई आहे मला. आणखी एका ठिकाणी जरा दर्शन द्यायला जायचंय. आग लावून निघाले नारदजी. माता पार्वती विचार चक्रामध्ये, कुणाची मुंडकी असतील ती? काय असेल? कैलासा तिकडे तिकडे फिरायला लागल्या. डोकं खाजवतात, गालाला हात लावतात, ओठाला हात लावतात. विचार चक्रामध्ये आहेत, कधी येतील, काय येतील, कधी घड्याळाकडे पाहतात. आणि तेवढ्यामध्ये शिवजी आले. अलख निरंजन, अलख केला, अलखचा एल्गार झाला. आले आले, पटकन आले.
आणि आता शिवजीला वाटलं रोजच्या सारखी पार्वती जोडी घ्यायला येईल, चिमटा घेईल हातातला माझ्या, त्रिशूल घेईल. पण माता पार्वती काही पुढे आल्याच नाही. जशा आल्या तशा तोंड फुगवूनच आल्या. आमच्या महिलांकडे हे फार मोठं शस्त्र आहे. पप्याच्या बापाला जर जिरीस आणायचं असेल तर यांनी फक्त असं गाल फुगवायचे आणि डोळे फिरवायचे. ते बरोबर आईस्क्रीम होतं, पुढे बोलत नाही काय. त्याला कळून चुकतंय की काहीतरी खातं बिघडलंय. तसं माता पार्वती अशा गाल फुगून उभ्या राहिल्या. शिवजीने ओळखलं, चेहरा का बदललाय. शिवजी म्हणतात, पार्वती नाराज झालीस का? नाही म्हणे. अगं तुझा चेहरा असा का झालाय? कसा? घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर आल्यासारखा. घड्याळाचे सर्व काटे जेव्हा एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं तेव्हा घड्याळात किती वाजतात? झोपल्या? किती वाजतात? 12. ए पार्वती, चेहरा तुझा 12 वाजल्यासारखा का झाला? झालं काय तुला? म्हणजे तुम्ही कुठली गोष्ट माझ्यापासून लपवत नाही, एक गोष्ट लपवली तुम्ही माझ्यापासनं. पार्वती, काय लपवलं मी तुझ्यापासनं? स्वामी, खरं खरं सांगताल ना तुम्ही मला? आता बदलला आवाज. पार्वती, आजपर्यंत कुठलीच गोष्ट तुला खोटी खोटी सांगितली नाही, मग हे खरं खरं मध्ये कशाला आला आता? तसं नाही हो. एक गोष्ट तुम्ही मला सांगितलीच नाही आजपर्यंत, मग मला सांगा, मी जे विचाराल ते मला खरं खरं सांगायचं. शिवजी म्हटले, तुझा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा कर, तुला सगळं खरं खरं सांगतो. माता पार्वती म्हटल्या, उत्तर ऐकल्याशिवाय गुलाबासारखा होणारच नाही, सुकलेल्या सूर्यफुलासारखा झालाय. ठीक आहे पार्वती, अशी नाराज होऊ नको. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो मी तुला, पण माझ्या एका प्रश्नाचं अगोदर उत्तर दे. तुला कुठला प्रश्न विचारायचा आहे? स्वामी, तुमच्या गळ्यामध्ये जी मुंडक्यांची माळा आहे, ही मुंडकी कुणाची आहे? तुम्ही तिला बाजूला काढत नाहीत ते मला सांगा. शिवजी हसले. शिवजी म्हटले, पार्वती, या प्रश्नाचं तर उत्तर देणारच मी तुला, पण तू मला सांग, मी भिक्षेला गेल्यानंतर आपल्या कैलासात कोणी आलं होतं का? माता पार्वती म्हटलं, हो, माझे गुरुजी आले होते. हा, शिवजी म्हटले, गुरुजी आले होते म्हणजे काहीतरी आग लावून गेलेले आहेत. आता ही लागलेली आग विझवावी लागणार आपल्याला. पार्वती, ही मुंडकी कुणाची आहेत ते विचारायचंय ना तुला? कधीतरी सांगल नंतर. कधीतरी सांगन म्हटलं की आगीत रॉकेल ओतल्यासारखं झालं. कधीतरी नाही, आता सांगावं लागेल ही मुंडकी कुणाची आहे. त्याच्याशिवाय जेवण नाही, पाणी नाही, भांग नाही, काहीच नाही मिळणार तुम्हाला. मी अशीच बसणार, हाताची घडी तोंडावर बोट, असं करू नको पार्वती. मग सांगा मला ती मुंडकी कुणाची आहेत? शिवजी म्हणतात, पार्वती, तुला ऐकायचंय ही मुंडकी कुणाची आहेत? लक्ष दे. पार्वती, तुझे कित्येक जन्म झाले ग, आणि कित्येक वेळेला तुझा वियोग मला झाला. तू कधी सती झाली, कधी अपर्णा झाली, कधी गौरी झाली, कधी उमा झाली, कधी माहेश्वरी झाली, कधी अंबा झाली, कधी अंबिका झाली. कितीतरी वेळेला तुझे जन्म झाले, तू मृत्यूला प्राप्त झाली, माझ्यापासून दूर गेली. आणि पार्वती, तुला माहिती नाही, जेव्हा जेव्हा तुझा आणि माझा वियोग झाला ना, तेव्हा तेव्हा भयंकर दुःखाच्या सावटामध्ये मी सापडलो. तुझा वियोग मला सहन झाला नाही पार्वती. जेव्हा जेव्हा तुझा वियोग मला झाला ना, तुझा वियोग मला सहन होत नव्हता. पार्वती, सांगू तुला, जगात असा एकही पती नाहीये की पत्नी मरण पावल्यानंतर त्या पतीनं आपल्या पत्नीचं प्रेत घरामध्ये ठेवलंय. असं कधीच होत नाही, किंवा असं जगातला कुठलाच पती करू शकत नाही. पण पार्वती, तुझा वियोग सहन न झाल्यामुळे मी तासनतास स्मशानामध्ये बसायचो, तुझ्या चितेजवळ, तुझ्या त्या शरीराच्या राखेजवळ. तुझा वियोग सहन होत नव्हता, म्हणून शेवटी मी काय केलं, तू माझ्याजवळच आहेस, हा अनुभव मला यावा, ही अनुभूती मला व्हावी, याच्यासाठी तुझी ती कवठी घ्यावी मी, आणि ती कवठी या माळेमध्ये गुंफावी. ही कवठी माळेमध्ये गुंफून माझ्या गळ्यात घातली ना पार्वती, ही कवठ्यांची माळ
म्हणजे कवठ्या दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या नाहीये, त्या सगळ्या तुझ्याच आहेत. आणि डोक्याची कवटी तुझी पार्वती अनेक जन्मातली, ती माळ माझ्या गळ्यामध्ये असल्यानंतर तूच माझ्या जवळ आहेस असं मला वाटतं ग. एवढं प्रेम मी तुझ्यावर करतो पार्वती, तुझा वियोग मला सहन होत नाही, म्हणून मुंडक्यांची माळा गळ्यात घालून फिरतो मी पार्वती. झोपताना सुद्धा बाजूला काढून ठेवत नाही. आहे का असा जगात एखादा पती आपल्या पत्नीची कवठी गळ्यात घालून फिरणारा? पण जगातला एकमेव विश्वातला पती पत्नीवर नितांत प्रेम करणारा भगवान भोलेनाथ. आणि हे ऐकलं वाक्य माता पार्वतीनं अश्रूनं डोळे डबडबले, अश्रू गालावर ओघळले आणि हातानं पुसत म्हणतात, स्वामी क्षमा करा, मला तुमच्या प्रेमाची परीक्षाच घेतली, मी माफ करा, मला चुकले, मी नाही कळाला मला तुमचा भाव. पण असू द्या, एक विनंती माझी, आजपर्यंत जे दुःख माझ्या वियोगाचं तुमच्या जीवनामध्ये आलं ते इथून पुढे कधीच येऊ नये, याच्यासाठी काय करावं लागेल? पार्वती, मी जे करतो तेच करावं लागेल. काय करता तुम्ही? म्हणे मी एका अमर कथेचं चिंतन करतोय, जेणे कारणानं मी अजन्मा झालेलो आहे. मग त्या अमर कथेचं चिंतन जर मी केलं स्वामी, तर मी सुद्धा तुमच्यासारखीच होईल का? म्हणे हो, तू सुद्धा होशील. मग स्वामी ती कथा मला सांगा की ज्या कथेचं तुम्ही चिंतन करत आहात. शिवजी म्हणतात, पार्वती ती कथा फार पवित्र आहे, दिव्य आहे, आणि ज्या काळात मी तुला कथा सांगत आहे हा काळ म्हणजे एक गुरु एक शिष्य परंपरा आहे. ही कथा दुसऱ्या कुणाला ऐकता येणार नाही. एक काम कर, आपण दूर जाऊ, सगळ्यापासनं एवढ्या दूर जाऊ की तिथे एक सुद्धा जिवंत जीवन असला पाहिजे, तिथे मी तुला कथा सांगतो. मग शिवजी माता पार्वतीला एवढ्या दूर घेऊन गेले, एवढ्या दूर घेऊन गेले, जिथे आज अमरनाथ हे क्षेत्र आहे ना, बर्फाळल्या भागामध्ये. आपल्यातलं जे कोणी अमरनाथला जाऊन आलं असेल त्यांनी पाहिलं असेल, तिथे श्वास घ्यायला सुद्धा माणसाला त्रास होतो. पूर्ण बर्फाचं शिवलिंग होतं तयार पहाडामध्ये, बर्फाच्या पहाडात. माता पार्वतीला अमरनाथ या क्षेत्री घेऊन गेले शिवजी. पण जात असताना पार्वतीचा सिंह आपला नंदी खालीच ठेवला. शिवजीनं गळ्यातला सर्व बाजूला काढून ठेवला, माथ्यावरची गंगा मस्तकावरचा चंद्र उतरवला, कानातली विंचवाची कुंडलं काढली, दंडाला कमरेला गुंडाळलेले सर्प बाजूला काढून टाकले. एकही जिवंत जीव शिव पार्वतीच्या बरोबर नाही. आणि शिवजी एवढ्या उंच उंच घेऊन गेले, वायुदेवाला सांगितलं या बर्फाळल्या भागामध्ये एक सुद्धा जिवंत जीव राहू नये, याच्यासाठी वाऱ्यानं झाडून काढा. हवे सरशी सगळं काही जीवजंतू तिथले नष्ट झाले. आणि त्या बर्फाळल्या भागामध्ये शिवजी माता पार्वतीला ज्ञान देतायत. शिवजी म्हणतात, पार्वती आता जे तुला ज्ञान सांगणार आहे ते फार गहन आहे, पण हे पचवणं सुद्धा सोपं नाहीये. एक काम कर, मी तुला कथा सांगतो, तू श्रवण कर. पण याच्यात एक भीती आहे, कथा ऐकता ऐकता न कळाल्यामुळे झोप लागण्याची शक्यता आहे. कीर्तनात कथेत झोप कधी लागते? कीर्तन कळाल्यावर लागते का कीर्तन डोक्यावरून गेल्यावर लागते? कथा कीर्तनात झोप कधी लागते? झोपल्या का काय? जेव्हा कीर्तन कथा कळत नाही, डोक्यावरून जात, तेव्हा आपल्याला झोप लागत असते. मग पार्वती हे ज्ञान सुद्धा तेवढंच कठीण आहे. हे जर तुला कळालं नाही, डोक्यावरून गेलं तर तुला झोप लागल, आणि झोप लागलं तर एवढं दिव्य ज्ञान व्यर्थ वाया जाईल, विफल होईल ग. आणि मला तर सवय आहे डोळे झाकून कथा सांगण्याची. डोळे उघडे ठेवून मी कथा सांगत नाही, कारण डोळे झाकून कथा सांगत असताना वक्ता स्वतः सुद्धा कथेचा आनंद घेत असतो. एका महात्म्याच्या मुखातून मी ऐकलेलं आहे, आपल्या महाराष्ट्राचं वैभव उत्तर भारतात विकसित झालं श्रद्धे डोंगरेजी महाराज, ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात भागवत आलं. तर डोंगरेजी महाराज कथा सांगताना डोळे झाकून कथा सांगायचे. समोर ऐकायला किती आहेत याचं त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं, फक्त कथा सांगताना ते स्वतः तल्लीन असायचे. तसं शिवजी म्हणतात की पार्वती मी डोळे झाकून कथा सांगणार आहे, आणि डोळे झाकून कथा सांगण्यामध्ये तू कथा ऐकते का नाही हे मला कसं कळेल? आता आपल्यावरनं घ्या ना,
मी जर डोळे झाकून कथा सांगायला लागले तर समोर कुणी बसलंय का घरी जेवायला गेलं हे कसं कळेल मला? माझ्या लक्षात येणार नाही. म्हणून मी काही डोळे झाकण्याची चेष्टा करणार नाही. मी डोळे उघडे ठेवूनच कथा सांगणार आहे तुम्हाला. कारण तुम्ही जर गेले तर मी कुणाला कथा सांगू, मला कसा आनंद येईल. ऐका लक्षपूर्वक. शिवजी म्हणतात, पार्वती तू कथा ऐकत आहे हे मला कसं कळणार ग? माता पार्वती म्हटलं, एक मार्ग आहे. तुम्ही कथा सांगत राहा, मी मध्ये मध्ये हुंकार देत जाईल. बोला पुढे, बोला पुढे. नाही का लहानपणी आजीबाई गोष्टी सांगायच्या, मनातवंड मनाच्या आजी. मग पुढे काय झालं? आता आजीला गोष्टी येत नाही, नातवाला इंटरेस्ट नाही. नातू मोबाईल खेळत बसतो आणि आजीलाच दाखवतो, पहा आजी मोबाईल मध्ये. आता या गमती फार वेगळ्या झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळी गोष्टी सांगितल्या जायच्या आणि मध्ये हुंकार दिला जायचा. तसं माता पार्वती म्हणतात, स्वामी मी हुंकार देत जाईल, तुम्ही पुढे बोला. कथा सांगू लागले. शिवजीनं कथेला आरंभ केला. कथेचा श्री गणेशा झाला. सुंदर कथा माता पार्वतीनं ऐकली. मध्ये हुंकार देतात, बोला पुढे, बोला पुढे. कथा ऐकत असताना अशा भागामध्ये कथा आली 11व्या स्कंदात, की जिथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वमुखानं उद्धवाला दिव्य ज्ञान देत आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा उद्धवाला काय सांगतात हे सांगायला चालू केलं. माता पार्वतीला झोप लागली. 11व्या स्कंदामध्ये माता पार्वतीला झोप लागली. आता करावं काय? नेमका महत्वाच्या विषयाचं चिंतन झालं, दिव्य ज्ञानाचं. पण परिणाम असा, त्या कथेच्या प्रभावानं शिवजीच्या बाजूला एक पोपटाचं मेलेलं पिल्लू पडलेलं होतं, जिवंत नाही. पोपटाचं मेलेलं पिल्लू पडलं होतं, पण त्या कथेच्या प्रभावानं ते पिल्लू जिवंत झालं. आणि माता पार्वती झोपलेल्या त्यांना पाहिलं. म्हणे, आई तर हुंकार देत नाहीत, आणि हुंकार जर मिळाला नाही मध्ये तर शिवजीची कथा मध्येच खंडित होईल, आणि कुठलाही यज्ञ मध्येच खंडित होणं ही गोष्ट काही बरी नाही. आता करावं काय? तर पोपटाच्या पिलानं ठरवलं आपण हुंकार देऊ. पक्ष्यांच्या जातीमध्ये पोपट हा असा पक्षी आहे की जो माणसाची बोली भाषा बोलतो. जसं आपण त्याला शिकवू ना तसं तसं बोलतं ते. एकमेव प्राणी पक्षी म्हणजे पोपट. मग ते माता पार्वतीचं त्यानं ऐकलेलं, बोला पुढे, बोला पुढे, ते तसंच म्हणायला लागलं. आता माता पार्वती तर झोपल्या होत्या, पोपटच बोलला, बोला पुढे, बोला पुढे, बोला पुढे. कथा पूर्ण झाली आणि जे जे कार झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय असा जयकार झाला. आणि खडबडून जाग्या झाल्या माता पार्वती. स्वामी सांगा बरं, गोपाल कृष्णानं उद्धवाला काय ज्ञान सांगितलं? ए पार्वती, कथा तर पूर्ण झाली आणि तू मध्येच काय विचारते मला? स्वामी खरं सांगू तुम्हाला, 11व्या स्कंदाच्या पुढे मी कथाच ऐकली नाही. म्हणजे नाही ऐकली. मग हुंकार कोण देत होतं? म्हणजे मला माहिती नाही कोण हुंकार देत होतं. शिवजीनं पाहिलं पोपटाचं पिल्लू हुंकार देत मध्येच बोलत होतं, बोला पुढे. शिवजीनं डोळे लाल बुंद केले रागानं. घाबरलं पोपटाचं पिल्लू. शिवजी त्रिशूल फेकून मारतील आपल्याला जिवंत म्हणून पंख फडकवत जे भिर्र उडालं. शिवजी त्याच्या पाठीमागे पळणार, पण ते खूप दूर गेलं. त्याच अमरनाथच्या समांतर अंतरावरती, त्याच समान रेषेवर व्यासांचा आश्रम आहे, बद्रिक आश्रम. त्या बद्रिक आश्रमामध्ये ते पिल्लू असं पंख फडकवत उडत गेलं. तेव्हा व्यासांच्या पत्नी अरणी माता या आश्रमाच्या बाहेर जांभळी देत होत्या आ करून. त्या जांभळी द्यायला आणि पोपटाचं पिल्लू तोंडातून पोटात जायला एकच झालं. ते जे पोटात गेलं त्या अरणी मातेच्या उदरात जाऊन बसलं. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्ष नाही, तब्बल 12 वर्ष. 12 वर्ष आईच्या उदरामध्ये होतं. अरणी मातेला प्रश्न पडला, माझ्या उदरामध्ये कोण? एखादा यक्ष, किन्नर, गंधर्व, पैशाच, मनुष्य कोण आहे? 12 वर्ष कोणी का आईच्या पोटामध्ये राहत असतं का? व्यास महाराजांना विनंती केली, स्वामी तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, त्रिकालज्ञानी आहात, माझ्या उदरामध्ये कोण आहे? बाहेर काय येत नाही. तेव्हा व्यास गर्भाला बोलतात, पुत्रा बाहेर ये.
अरे आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहायचं नसतं. तो गर्भ बोलतोय बाबा बाहेर यायला मी तयार आहे, पण बाहेर येण्याची भीती वाटते. म्हणे का? म्हणे ही माया जी आहे ना ती फार कठीण आहे. उदरातून बाहेर येणं म्हणजे माया जाळामध्ये पडणं, आणि या मायेच्या डोहामध्ये काही मला गटकळ्या खायच्या नाहीयेत. तेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या साक्षीनं श्रीकृष्ण द्वैपायन व्यासांनी सांगितलं, पुत्रा काळजी करू नको, निश्चिंत राहा. बाहेरून भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या नामाचं चिंतन कर, तुला माया स्पर्श करणार नाही. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही